आणि हा लक्षात घ्या, तर पूजा आणि आपण कशाची पूजा करतो, पूजा म्हणजे काय आणि ही पूजा करत असतात तर कशी करत असतात. आता पूजनीय लोकांची पूजा भगवान बुद्धांनी सांगितलं, फक्त जे श्रोतापती असतात, सकृतगामी असतात, अनागामी असतात किंवा अरहंत असतात, यांच्या मृत्यूला हे समजा मृत्यू झाल्यानंतर यांच्या अस्त्यावर स्तूप बांधत असतात किंवा चक्रवर्ती सम्राट असतो त्यांच्या अस्त्यावर स्तूप बांधत असतात आणि त्यांची पूजा करत असतात. प्रश्न आहे की पूजा आणि मग कशाची पूजा, आपण पूजा कोणाची करतो, कशाची करतो. आता चैत्य पूजा सांगितली, वंदामी चैत्यं सब्बं सबठाने सुपटिचितं शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. हे जे आपण म्हणतो चैत्य पूजा करतो, हे तथागताने सांगितले की चैत्यांची पूजा करता. का करत असतात चैत्य पूजा, तर आपण हे पूजनीय लोक असतात म्हणून आपण त्यांच्या चैत्यांची पूजा करतो. आता चैत्य बांधत असतात धम्म, ज्याला धम्माचा लाभ झाला, मग आपण जे पूजा करतो वास्तविक पाहतं तर आपल्याला काय पाहिजे पूजा करून, धम्माचा लाभ पाहिजे. आपल्याला पण काय पाहिजे, समजा हे जी पूजा करतो आपण, पूजा करताना जे काही म्हणतो आपण त्याचा जर आपल्याला अर्थ कळला की आपण काय म्हणत आहोत, तर नक्कीच आपण त्या मार्गाने जाऊ. म्हणून आपल्यालाही जे पूजनीय लोक असतात की ते पूजनीय ठरतात कशामुळे, त्यांच्या आचरणामुळे, त्यांच्या ज्ञानामुळे, त्यांच्या गुणामुळे. आणि म्हणून हे विशेष गुण असतात, हे विशेष ज्ञान असते की जे अरहंत बनतात, जे जीवनमुक्त होतात. अशा लोकांची चैत्याची पूजा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जीवनात काय बनायचं असते, अरहंत बनायचं असते, जीवनमुक्त बनायचं असते. म्हणजे तथागताने ज्या ज्ञानाचा शोध लावला त्या ज्ञानाला जर आपण धम्म म्हणतो तर अंतिम ध्येय काय आहे त्याचं, निब्बाणं परमं सुखं. आपण जेवढे लोक जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर आपण जे काही धार्मिक काम करेल, शील घेत असेल, समाधी करत असेल, हे जे करत आहोत आपण, ते कशा करता, अंतिम ध्येय आपलं काय पाहिजे, निब्बाणं परमं सुखं. आता हे जे निर्वाण आहे, निर्वाण म्हणजे काय, तर मृत्यूला निर्वाण म्हणत नाही. जिवंतपणी जी अवस्था प्राप्त होते आपल्याला, जिवंतपणी सुखाची अवस्था प्राप्त होते, त्याला निर्वाण म्हणतात. जिवंतपणी भेटते. ज्याने निर्वाण प्राप्त केलं त्याचा जर मृत्यू झाला तर त्याला परिनिर्वाण म्हणतात, म्हणजे परिपूर्ण मुक्त झाला. आणि ज्यांनी ह्या ज्ञानाचं संशोधन केलं, ज्याला आपण सम्यक संबुद्ध म्हणतो ज्यांना, त्यांचं जर मृत्यू झाला तर त्यांच्या मृत्यूला महापरिनिर्वाण म्हणतात. असं निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण. म्हणून या सृष्टी तलावर जेवढे सत्व जन्माला आले, देव असतील, मनुष्य असतील, या सगळ्यांचं अंतिम ध्येय काय आहे, म्हणजे जर सुख पाहिजे असेल सगळ्यांना, सुख कशाला म्हटलं, निर्वाणाला. जिवंतपणी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सुख नाही आहे. आणि म्हणून निब्बाण परम सुखंग आपण म्हणतो. ही जी पूजा आहे, चैत्य पूजा करतो आपण. पूजा करत असताना त्याचा अर्थ जर समजून घेतला की मी पूजा कशाच करा, उदाहरणार्थ आपण बुद्धांची पूजा करतो. पूजा हा आचरणिक मार्ग आहे. जी पूजा करतो ना, या पूजेला आचरणात उतरावं लागते. आता बुद्ध म्हणजे काय, तर आपण जर लक्ष दिलं तर शुद्धोधन राजाच्या पोटी जन्माला आलेलं बाळ होतं आणि त्यांचं नाव काय होतं, सिद्धार्थ. मग आपण सिद्धार्थं शरणं गच्छामि म्हणतो का. कुठलाही व्यक्ती जन्माला आल्यानंतर तो जन्मानं श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो, तो कर्मानं बनतो. म्हणून सिद्धार्थाचा जन्म झाला तेव्हा ते कोण होते, बोधिसत्वच होते. पण एका बोधिसत्वाला बुद्ध बनण्याकरता अथक प्रयत्न करावे लागलेत. म्हणजे सिद्धार्थाचा जन्म झाला समजा, त्याही जन्मात प्रयत्न करावे लागले आणि त्यांना जेव्हा बुद्ध गयाला बोधी प्राप्त झाली, संबोधीचं ज्ञान प्राप्त झालं, तेव्हा ते म्हणाले आता मी बुद्ध झालो. बुद्ध म्हणजे काय, ज्ञान. संबोधीचं ज्ञान म्हणजे बुद्ध, प्रतिती सिद्धांत समुत्पादाचं ज्ञान म्हणजे बुद्ध, चार परमसत्याचं ज्ञान म्हणजे बुद्ध. आणि आपण जेव्हा बुद्धाची पूजा करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर भगवान बुद्धाची मूर्ती यांची आपण जे पूजा करतो, हे काय करतो लक्षात घ्या. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 आपल्या डोळ्यात म्हणजे जे कार्यक्रम घेतला नागपूरला, त्याला तुम्ही काय म्हणता, धम्मचक्र प्रवर्तन. ही चुकीचं आहे, आलं का लक्षात. कारण तो त्या ठिकाणी आता फोटो त्या कार्यक्रमचे बाबासाहेबांनी चारी बाजूला चारी गेट लावले होते, त्या गेटवर लिहिलं होतं काय, हा कार्यक्रम जसं लग्न असलं तुम्ही काय लिहिता, लग्नविधी. त्या कार्यक्रमाला तसं नव्हतं लिहिलं धम्मचक्र प्रवर्तन, हा धम्म दीक्षा सोहळेचा कार्यक्रम चारी बाजूला लिहिलं होतं. आणि आता आपले सुशिक्षित समजदार लोक धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात. आणि त्या कार्यक्रमात बाबासाहेबांनी सांगितलं होतं की गाव तिथे विहार बांधा, विहारामध्ये भगवान बुद्धाच्या मूर्ती प्रतिष्ठापना करा. वास्तविक पाहिलं तर बुद्ध धर्मात मूर्ती पूजा नाही आहे आणि चैत्य पूजा
आहे, भगवान बुद्धांना स्वतः सांगितलं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना वाटले की हा भटकलेला समाज आहे, हा 33 कोटी देवाच्या मागे लागलेला समाज आहे, यांच्यासमोर आदर्शाचं काही प्रतीक पाहिजे, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला सांगितलं बुद्धाच्या मूर्तीची तुम्ही पूजा करा. आता जेव्हा आपल्याला समजेल का नाही की बुद्ध म्हणजे काय, तर आता जर समजलं की सिद्धार्थानं बोधी प्राप्त केली, त्या ज्ञानाला बुद्ध म्हणतात. त्या ज्ञानाचं प्रतीक आपल्या डोळ्यासमोर असल्याशिवाय आपल्या मनात भाव निर्माण होणार नाहीत. आणि म्हणून भगवान बुद्धाची मूर्तीला पाहताना त्यांना जर मनानं पाहिलं तर आपोआप आपले चित्त स्थित होते, शांत होते. काय त्यांचा चेहरा आहे, काय निर्मळ चेहरा आहे, किती शांत चेहरा आहे. पण आपण मनानं नाही, तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून त्याचा अर्थ समजणे महत्वाचा आहे. जेव्हा मी विहारात जातो लोकांना विचारतो, आई तुम्ही वंदना म्हणता की घेता? आम्ही म्हणतो ना म्हणे वंदना भंतीची छान वंदना म्हणतो. म्हटलं गाणे म्हणत असतात, वंदना घेत असतात. जर आपल्या चित्तात पहिलेच वंदना घेताना अशा प्रकारची चित्तामध्ये भाव उत्पन्न होतील केव्हा, जेव्हा त्याचा अर्थ कळेल तेव्हा भाव उत्पन्न होतील. नाहीतर फक्त आपण जसे अनेक लोक आपापल्या मंदिरामध्ये जातात आणि पूजा करतात आपापल्या दैवताची, तशा प्रकारची आपली पूजा नाही आहे. तशा प्रकारे आपली पूजा नाही झाली पाहिजे. म्हणून आपण जर लक्षात घेतलं की भगवान बुद्धांची पूजा करत असताना बुद्ध हे सम्यक संबुद्ध आहेत. भगवान बुद्धाने एक संशोधन केलं, त्या संशोधनाला धम्म म्हणतात. हा धर्म सर्वजनीन आहे, सर्वकालीन आहे, हा कधी शिळा होणार नाही, सर्वांसाठी सारखाच आहे. कारण त्याला धम्म म्हणतात. धम्म कशाला म्हणतात? निसर्गाच्या नियमाला धम्म म्हणतात. आणि भगवान बुद्ध निसर्गाच्या सानिध्यात जन्माला आले, निसर्गाच्या सानिध्यात ज्ञान प्राप्त केलं आणि निसर्गाच्या सानिध्यात निर्वाण प्राप्त केलं भगवान बुद्धाने. आणि म्हणून सध्या या आपल्या देशामध्ये हे जे विषमता आहे, विषमतेचं विष एवढं आहे की ह्या जातीची, त्या धर्माचा, तो त्या संप्रदायाचा, हे जे आहे ना, की हे कोण्या देवानं, ईश्वरानं, प्रभूनं निर्माण केलेली जातीची विषमता नाही, हे माणसानेच माणसाच्या स्वार्थासाठी केलेली विषमता आहे. या विषमतेला तिलांजली देण्याचं ज्ञान जर कोणी करत असेल तर भगवान बुद्धाचा समतारूपी धम्म करतो. म्हणून चैत्यांची पूजा म्हणजे काय, तर ज्यांचं आपण चैत्य बांधलं, ज्या चैत्याची पूजा करतो त्यांच्या चित्तामध्ये काय असते? समता असते. आणि आपण जेव्हा पूजा करतो, अरे माझ्या मनात विषमता नको, समता पाहिजे, बंधुभाव पाहिजे, मैत्री पाहिजे, या संपूर्ण गुणाची उत्पत्ती करणे म्हणजे चैत्यांची पूजा करणे. हे जे चैत्याची पूजा करतो ना आपण, फक्त दिवा लावणे, मेणबत्ती लावणे, अगरबत्ती लावणे, या चैत्यावर येणे का भाव उत्पन्न करणे. आणि हे भाव केव्हा उत्पन्न होतात पा, तुम्ही याचना करतानाही याचनेचा अर्थ माहीत नसल्यामुळे चित्तामध्ये भाव उत्पन्न होत नाही. आलं का लक्षात? आणि आपण वंदना करताना भगवान बुद्ध काय म्हणतात माहित आहे? भगवान बुद्धाच्या काळामध्ये, भगवान बुद्धांच्या काळामधली गोष्ट आहे, जेव्हा राजे महाराजे भगवान बुद्धांची कमळाच्या फुलाने पूजा करत होते, पुष्पाने. आणि जेव्हा ते त्यांची पुष्पाने पूजा करायसाठी निघाले, ते एक माळी होता, त्यांच्याकडे 8 कमळाची फुलं होती. तो पूजेसाठी चालू होता. भगवान बुद्धाचे एक श्रेष्ठी आला, म्हणे मला पण कमळाची फुलं द्या. विकत तर त्याने नाही दिले. आपला हाय राजा, बिंबिसार राजा, त्यांनी म्हटलं मला द्या, तर तो म्हणे नाही, मला बुद्धांची पूजा करायची आहे. तर उलट राजाला आनंद झाला की किती श्रद्धा या माणसात, आणि मी राजा, माझ्या म्हटलं कोण नाही ऐकू शकत. मग ते म्हणाले की आपण तिघजण या कमळाच्या फुलांनी बुद्धांची पूजा करू. तेव्हा जे पूजेला गेले तर ते राजा म्हणाला हे नाही, हे पुण्य तुलाच लाभो एकट्याला. तेव्हा विषय झाला. तर भगवान बुद्ध काय म्हणाले माहिती आहे? हे बघा, तुम्हाला जर खरी बुद्धांची पूजा करायची असेल तर तुम्ही बुद्धांची पूजा करताना भगवान बुद्धाने सांगितलेला जो क्रम आहे त्या तुम्हाला समजून घेऊन आचरण करणे हे खरी बुद्धांची पूजा आहे. हे वरचं फक्त थोडेसे आपण जे पुष्पाने धुपाने जी पूजा करतो हे वरवर मनाला फक्त शांती वाटते, वरवर थोडाफार, पण ती थोडी म्हणजे ही खरी पूजा नाही असं म्हटलं त्या ठिकाणी. खरी पूजा मी सांगितलेला जो धर्म आहे त्या धर्माला समजून घेऊन जर तुम्ही आचरण केलं तर खरी पूजा. आणि तुम्हाला जर विपश्यना करायची असेल तर बुद्ध वंदना विपश्यना आहे, धम्मवंदना विपश्यना आहे, संघवंदना विपश्यना. आता कशी आहे त्याचं विस्तृत विवेचन ऐकण्यासाठी आपल्याकडे वेळ पाहिजे. भगवान बुद्धाचं हे वचन आहे. आणि म्हणून आपण बुद्ध वंदनेचा वापर जो करतो, कशा करता करतो. आता बुद्ध वंदना भगवान बुद्धांना सांगितली की तुम्ही बुद्ध वंदना घेत, तुम्हाला विपश्यना करायची, बुद्ध वंदना घ्या. आता बुद्ध वंदनेत काय म्हणतो आपण पहा, इतिपिसो भगवा अरहं. आता अरहन म्हणजे काय? जीवनमुक्त, की ज्याला जन्मही नाही, ज्यांना मृत्यूही नाही. आणि म्हणून पहिल्या परमसत्यात काय म्हटलं, जाती बी दुःखा, जरा बी दुःखा, मरण बी दुःखा, रात्री काय म्हणजे सगळं दुःख आहे. काय आपल्या चित्तामध्ये कधी समजा ह्या स्टोरला येताना, विहारात जाताना, कुठेही जाताना काय आपल्या चित्तामध्ये हे निमित्त उत्पन्न होते की मला स्टोरला जायचं आहे. कशा करता? की हे जे बुद्धाचे वंदन करतो, मला बी जन्म मर्त्याच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं आहे. कारण जन्म दुःखच आहे. कुठलाही जन्म असो, राजाचा असो, महाराजाचा असो, धन असो, हे सगळं सोडून जायचं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने जर मरणानं स्मृती केली,
आपण जर मरणानं स्मृती केली, बुद्धानं स्मृती केली, धम्मानं स्मृती केली, संघानं स्मृती केली, कसे की मी मरणधर्मी आहो, मी व्याधीधर्मी आहो, मी जराधर्मी आहो, हे किती सत्य आहे. मग ह्या कुठला तरी प्राणी सुटतो का याच्यातून की आपण म्हातारे होणार आहोत का नाही, आपण मरणारे आहोत का नाही. मग तुम्ही एवढ्या जिंदगीत तुम्ही 10 मिनिटं बसून कधी विचार केला की मी मरणधर्मी आहो, त्याला का तुम्ही विचार नाही केला. तुम्हाला विचार करायला वेळ पडतो. अरे मी व्याधी धर्मी, समजा एखादी व्याधी पाहिली, अरे मला पण अशी व्याधी कधी होणार काही सांगता येत नाही. जर आपण असा विचार केला ना, त्याच्या चित्तात थोडं वैराग्य निर्माण होते, थोडा त्याग निर्माण होते. आणि मग धम्माचा अभ्यास म्हणजे काय, तर धम्माचा अभ्यास म्हणजे आचरण. भगवान बुद्ध प्रवचन करत होते आणि जा आपापल्या रूम मध्ये आराम करा, पण आपल्या रूम मध्ये जाऊन अभ्यास करा म्हणत होते. अभ्यास म्हणजे मी सांगितलेल्या धम्माचं स्मरण करा, आचरण करा. आता आपण पुस्तकाचा अभ्यास करतो, म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मात आचरणारी किंमत आहे. म्हणून ही जी स्तूप आहेत ना, ही पूजनीय लोकांची स्तूप. आता आपण कोणाची स्तूप बांधतो, आलं का लक्षात? ही कोणाची स्तूप बांधत नसतात, ते श्रोतापती अवस्थेला पोचलेले असतात, स्पर्शागामी अवस्थेला पोचलेले असतात, अनागामी अवस्थेला